हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शिपाई MTS पदासाठी सरकारी भरती निघालेली आहे. 642 जागा असणार आहे. 10वी पास ही पात्रता असणार आहे. 16,000 ते 1,20,000पर्यंत वेतन असणार आहे. आणि 22 मार्च 2025 अप्लाय करायची शेवटची तारीख असणार आहे. चला तर जाऊया अजून डिटेलमध्ये जाण्या अगोदर ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकार रेल मंत्रालय इथनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन मोड थ्रू अप्लाय करायचं आहे. MTS, ठीक आहे, MTS ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठी ही वेकन्सी असणार आहे. बघा, DFCCIL ही एक इंडियन लिमिटेड कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंडर आहे आणि तो बिगेस्ट प्रोजेक्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये. त्यानंतर आपण बघू शकतो इथे क्वाड्रिलॅटरल रेल्वे, इट्स डायगनल रेल्वे कॉरिडॉर इथे क्रिएट करत आहे. बिगेस्ट प्रोजेक्ट असणार इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचा. त्यामुळे आपण बघू शकतो इथे वेगवेगळ्या वेकन्सीज आलेल्या आहे DFC आणि वेस्टर्न DFCसाठी. तर बघा, कॉर्पोरेट ऑफिस न्यू दिल्लीला आहे आणि ते लवकरच नोएडाला शिफ्ट होणार आहे. आणि फील्ड युनिट्स अंबाला, मेरठ, तुंडला, आग्रा, प्रयागराज, ईस्ट अँड वेस्ट, दीनदयाल उपाध्याय नगर, कोलकाता, मुंबई, नॉर्थ साऊथ, अहमदाबाद, वडोदरा, अजमेर, जयपूर आणि नोएडा इथे असणार आहे. तर बघा, ऑनलाईन रिक्रुटमेंट आहे पोस्टची, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह आणि MTSसाठी. ठीक आहे. ओपनिंग डेट बघा 18 जानेवारी 2025 आहे. क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 16 फेब्रुवारी 2025 आहे. विंडो ओपनिंग ॲप्लिकेशन फॉर्म 23 फेब्रुवारी टू 27 फेब्रुवारी असणार आहे. आणि बघा, फर्स्ट स्टेज CBT एप्रिल, त्यानंतर सेकंड स्टेज कम्प्युटर बेस्ड CBT ऑगस्ट 2025 असणार आहे. बघा, इथे दिलेलं आहे क्लिक हिअर टू अप्लाय. तुम्हाला डायरेक्टच तिथे क्लिक करायचं आहे. आता ही जी डेट आहे ही एक्सटेंड झालेली आहे. ठीक आहे, इथे जरी लिहिलेलं असलं फेब्रुवारी तरी ही डेट एक्सटेंड झालेली आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इथे हेल्प डेस्कचे नंबर दिलेले आहे. टोटल वेकन्सीज इथे दिलेले आहे. ज्युनियर मॅनेजर 1,60,000पर्यंत सॅलरी असणार आहे. पोस्ट एक्झिक्युटिव्ह 1,20,000पर्यंत सॅलरी असणार आहे. बघा, इथे दिलेले आहे टोटल वेकन्सीज 36 आहे. एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल 64 वेकन्सी आहे. 75 एक्झिक्युटिव्ह. बघा, MTS 16,000 ते 45,000पर्यंत सॅलरी असणार आहे. सगळ्यात जास्त MTSच्या वेकन्सी असणार आहे, 464 वेकन्सी. ठीक आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघा इथे दिलेले आहे. ऑनलाईन डेट झालेली आहे एक्सटेंड. तर BE BTech ME MTech इथे दिलेलं आहे. इंजिनिअरिंग डिग्री BE BTech, ठीक आहे, ऑफिसर लेवलसाठी. आपण बघूया MTSसाठी. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसं मी वरती लिहिलं आहे थंबनेलवर तसं 10वी असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर प्रिस्क्राईब मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ MTS इज इंडिकेटेड इन पॅरा 2.3. ठीक आहे, आपण बघू शकतो पॅरा 2.3. एज लिमिट बघून घेऊया. 18 ते 30 एज ज्युनियर मॅनेजरसाठी एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30, MTSसाठी 18 ते 33. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते कॅटेगरीनुसार. व्हर्टिकल रिझर्वेशन इथे दिलेलं आहे, आपण बघू शकतो. त्यानंतर आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशनबद्दल इथे माहिती जाणून घ्यायची आहे. सगळं व्यवस्थित ॲप्लिकेशन वाचल्यानंतरच आपण अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. सिलेक्शन प्रोसिजर CBT1, CBT2, त्यानंतर फिजिकल टेस्ट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होणार आहे. प्रत्येक पोस्टसाठी इथे दिलेलं आहे. MTSसाठी सगळ्या स्टेजेस क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे. इथे दिलेलं आहे CBTमध्ये काय विचारण्यात येणार आहे. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा करण्यात येणार आहे. इथे दिलेलं आहे. टॉपिक कोणते असणार आहे, किती मार्काला असणार आहे, किती वेळ असणार आहे, सगळं इथे व्यवस्थित दिलेलं आहे.
त्यानंतर आपण इथे बघू शकतो बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स. आपण बघून घेऊया. फी, ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे, ती आपण बघणार आहोत. तर एक्झामिनेशन सेंटरबद्दल माहिती दिलेली आहे. ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह बघा 1000पर्यंत फी असणार आहे. अनरिझर्व OBC NCL EWS कॅन्डिडेटसाठी. मल्टीटास्किंग स्टाफ अनरिझर्व OBC NCL EWS कॅन्डिडेटसाठी 500 रुपये असणार आहे. त्यानंतर SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी. ठीक आहे, तर अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट. मी तुम्हाला दाखवते डेट एक्सटेंडेडवाली फाईल. तर बघा ही आहे ऑफिशियल वेबसाईट. इथे दिलेलं आहे बघा स्टार्ट ऑफ ॲप्लिकेशन 18 जानेवारीपासून झाले होते आणि जसं आपण ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बघितलं होतं फेब्रुवारी शेवटची तारीख होती, पण तसं नाही आहे. ही जी लास्ट डेट आहे ऑनलाईन सबमिशनची ती एक्सटेंड केलेली आहे 22 मार्च 2025साठी. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच कमेंट सेक्शनमध्ये लिहा की फेब्रुवारी शेवटची तारीख होती तरीसुद्धा ही डिटेल ॲडव्हर्टिजमेंट परत व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर असं नाही आहे. ही जी डेट आहे ही एक्सटेंड केलेली आहे 22 मार्चपर्यंत. ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तर अशी होती आजची व्हिडिओ. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.